सण असो किंवा ऋतू असतो, आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये वरण भात आणि भाजी पोळी तर असतेच, आणि वरणाशिवाय तर आपलं जेवण अपुरंच असतं. चला तर मग आजच्या या बेसिक कुकिंगच्या एपिसोडमध्ये आपण गरमागरम वाफाळतं चविष्ट असं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते पाहूया. नुसत्या वासानेच खावंसं वाटणारं अतिशय चविष्ट असं हे वरण तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. फोडणीचं वरण तुम्ही घरी नेहमीच बनविलं असेल, त्यात काहीही नवीन नसतं, पण प्रत्येकाची वरण बनविण्याची पद्धत ही वेगळी असते. पण मी आज तुम्हाला माझ्या मम्माच्या पद्धतीने म्हणजेच माझ्या आईच्या पद्धतीने वरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. ती अतिशय चविष्ट असं वरण बनवते. चला तर मग तिची रेसिपी पाहूया. फोडणीचं वरण बनविण्याकरिता इथे मी 1 वाटी तुरीची डाळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती. तुम्ही डायरेक्ट देखील ही डाळ घेतली तरी चालेल, पण पाण्यामध्ये डाळ भिजविली असता ती छान फुलते आणि आपलं हे वरण छान एकसंत होतं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोटल 3 वाटी पाणी. डाळीमध्ये पाणी घालून झालेलं आहे. ही डाळ ठेवूया आता आपण गॅसवरती आणि याला एक उकळी काढून घेऊ. डाळीला एक उकळी आली की डाळीवर जे फेस येतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. हे फेस आपल्या आरोग्यासाठी बिलकुलही चांगलं नसतं, आणि जर तुम्ही डाळीवरचं फेस काढून मग डाळ शिजविली तर त्याला एक वेगळीच आणि सुंदर अशी चव येते. तुम्हाला माहीतच असेल, भंडाऱ्यामध्ये किंवा लग्नामध्ये कुकरचा अजिबात वापर केला जात नाही. डाळ ही सुटी शिजविली जाते, त्यामुळे त्याला अगदी भन्नाट अशी चव येते. डाळीवरचं फेस काढून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल देखील आपण यामध्ये घालूया. आता एक वेळ छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मंद आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या काढून आपल्याला कुकर पूर्णपणे थंड करून मग ओपन करून घ्यायचे, आणि तुम्ही बघू शकता इथे हे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. डाळ व्यवस्थित रवीने हटवून घेऊ आणि आपण वरणाला फोडणी घालायला घेऊया. वरण फोडणीसाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल कढाईमध्ये छान तापवून घेतलंय. तेल छान तापलेलं हवं. यात घालायची 1 चमचाभर मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे, म्हणजे फोडणी खमंग बसते. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे देखील आपण यामध्ये घालूया. हे जिरे देखील आपण मस्तपैकी फुलू देऊ. जिरे देखील फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता 1 चिमूटभर हिंग घालायची. हिंगने फ्लेवर खूप जबरदस्त येतो, त्याकरिता स्किप करू नका. आता एक मेन इन्ग्रेडियंट घालायचं आहे, ते म्हणजे पाव चमचा मेथी पावडर. मेथी पावडरने चव अतिशय जबरदस्त येते आणि नुसत्या वासानेच आपल्याला हे वरण खावंसं वाटेल. आणि फोडणीचं वरण आहे म्हटल्यावर नक्कीच यामध्ये जाईल 15 ते 20 कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि आता घालायचं आहे अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट. ही देखील आपण लो फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतवून घेऊया. लसूण हलकेशी परतले गेले की थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर फोडणीला नक्कीच घाला, म्हणजे तिचा फ्लेवर वरणामध्ये छान येतो. थोडंसं झाकून ठेवून ही कोथिंबीर आपण वाफवून घेऊया. 1 मिनिट मी कोथिंबीरची वाफ काढून घेतलेली आहे. आता या स्टेजवरती आपल्याला घालायचे 1 मोठा टोमॅटो, ते देखील अगदीच बारीक चिरून. एक वेळ हे टोमॅटो फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये इतर मसाले घालू. इतर मसाल्यामध्ये सर्वप्रथम जाणार आहे 1 चमचाभर लाल मिरची पावडर, एक अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा आपल्याला यामध्ये घालायचे मीठ. वरणासाठी लागणारं सर्व मीठ मी यामध्ये घातलेलं आहे, जेणेकरून मिठामुळे टोमॅटोला पाणी सुटेल आणि टोमॅटो व्यवस्थित वाफले जातील. आता झाकण लावून 2 ते 3 मिनिटे टोमॅटो व्यवस्थित असे वाफवून घेऊ. 2 ते 3 मिनिटांमध्ये सर्व मसाले व्यवस्थित असे वाफवून होतात आणि आपले टोमॅटो देखील शिजवून होतात. मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता या स्टेजवरती आपण शिजवलेली डाळ यामध्ये घालायची आहे. सध्या तरी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी न घालताच आपण ही डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया. आता आपल्याला ही डाळ पाणी न घालताच मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटाकरिता व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे.
फोडणीमध्ये जर तुम्ही ही डाळ एकदा वाफून घेतली तर आपल्या वरणाला छान एकसंतपणा येण्याबरोबरच वरण अगदी खमंग लागतं. 2 मिनिटांमध्ये ही डाळ छान खमंग अशी भाजून होते, तुम्ही पाहू शकता. आता एक वेळ डाळ मिक्स करून घ्यायची आणि डाळीमध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचे. आपली ही डाळ वेगळी आणि पाणी वेगळं होऊ नये याकरिता आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, जेणेकरून आपलं हे वरण एकसंत होतं. आता वरणामध्ये आपण टोमॅटो घातलेले होते, त्याचा फ्लेवर ॲडजस्ट करण्यासाठी 1 चमचाभर गूळ देखील मी यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील घालायची. गुळाने फ्लेवर जबरदस्त येतो. आता वरणाला एक उकळी काढून घेऊया. वरणाला एक उकळी आली की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटे वरणाला दणकून उकळी काढून घ्यायची. 7 ते 8 मिनिटांमध्ये वरण छान दणकून असं उकळून होतं. घरामध्ये सर्वत्र वरणाचा वास दरवळायला लागलेला आहे. अतिशय चविष्ट, खमंग आणि नुसत्याच वासाने खावंसं वाटणारं हे वरण तयार झालेलं आहे. आता सर्वात शेवटी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरणाला छान डेकोरेट करून घ्यायचं. तर माझ्या पद्धतीने हे खमंग, चविष्ट असं वरण एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसं झालं कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आता हे वरण साजूक तूप घालून मऊ लुसलुशीत अशा भातासोबत गुटू खायचं. आणि जाता जाता माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून जायचं. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.